न्यूज 24 शिवनेरी, निर्भीड सत्याचा बुलंद आवाज। प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि येत्या 6 तारखेला सकाळी 8 ते 5 हे मतदान होणार आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की आपले मधुकरदादा गायकर संस्थेचे संस्थापक आणि जन्मदाते ते होते, म्हणूनच आज आपण इथे आहे। आणि म्हणून संस्थापक ज्याने जन्म दिलेला आहे त्याचं काहीतरी ऋण आपल्यावरती आहे। आणि आता पुढच्या 3-4 वर्षानंतर संस्थेचे 50 वर्ष पूर्ण होणार आहे, त्यामुळं तर तोही आपल्याला एक गोल्डन जुबिली इयर 2029 मध्ये साजरा होणार आहे। आणि मग म्हणून दादांना आम्ही म्हटलं उभे राहा, जे तोही एक औचित्य आहे ते आमच्या ध्यानामध्ये आहे। तो मोठा सोहळा तुमचा करायचा आहे आणि चांगला सन्मानपूर्वक सोहळा करायचा आहे। अशा दृष्टिकोनातून या संस्थापक शब्दाचं महत्त्व काय आहे हे आम्ही लक्षात घेऊन त्यांनाही त्यांचा विसर न व्हावा अशा प्रकारे त्याची आठवण ठेवून संस्थापक हे नाव दिलेले आहे। हा दुसरा काही विषय नाही त्याच्यामध्ये। दुसरी गोष्ट, बऱ्याच मान्यवर वक्त्यांनी सांगितलं पॅनल चांगला आहे, सगळं काही चांगलं आहे, खरोखर चांगलं आहे। हे पॅनल तुम्हाला मी सांगतो हे 8 दिवसात 15 दिवसात झालेलं नाहीये। मी स्वतः आणि आमचे सहकारी बाबासाहेब असतील, भांडर सारोटे असतील, बेरावटे असतील, आम्ही ही उमेदवार निवडीची प्रक्रिया 1 वर्षापासून सुरू केली होती। त्याचं कारण असं आहे की संस्थेच्या ठेवी कर्ज 600 कोटीचा टप्पा पार पडतोय। ठेवी सुरक्षित राहिल्या पाहिजे, कर्मचाऱ्यांची आणि ठेव प्रतिनिधीची रोजीरोटी चालली पाहिजे, जबाबदार मंडळी संयमी मंडळी त्या ठिकाणी असली पाहिजे याची जाणीव आम्हाला आहे। आम्ही ज्या वेळेला संस्था स्थापन केली त्यावेळेला आम्ही 10,000 रुपये सुरू केले, आम्ही प्रतिनिधित्व केलेलं आहे। अगदी दिनेश पण त्याच्यामध्ये होता आमच्या बरोबर। आणि हे सर्व करत असताना संस्था नक्कीच नावावर आलेली आहे, त्यात दुमत काहीच नाही। संस्थेचा कारभारही चांगला चाललेला आहे, त्याच्यात दुमत नाही। पण जबाबदारी सांभाळणारा माणूस त्या उच्च खुर्चीवर असला पाहिजे ही आमची धारणा आहे। आणि म्हणूनच आम्ही त्याचा विचार वर्षापासून केला होता हे तुम्हाला सांगतो। दुसरी गोष्ट हेही सांगतो, इलेक्शन आले का देणं घेणं आलं बरोबर ना, आपण तिकीट मिळवणं थोडं सोपं नसतं, पण आम्ही वर्षाच्या 1 महिन्यापूर्वीच आमचं पॅनल तयार केलेलं आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये लेनदेन नाही, याच्यामध्ये गुणवत्ता आहे हे तुम्हाला सांगतो। वसुलीचं काम चांगलं करता संस्थेला वसुली करून झाली पाहिजे, जे कामाची माणसं ती जवळ घेतली पाहिजे, बिनकामाची बाहेर काढली पाहिजे ही आमची धारणा होती। आमच्या समोर फक्त संस्थेचं ध्येय संस्था सुसज्ज ठेवायची ही होती। बरेचसे उमेदवार जे आहेत नवीन उमेदवार, आता टोटल आपल्याकडे 7 उमेदवार जुने आहेत आणि 10 उमेदवार नवीन आहेत। सगळे माणसं प्रत्येकाचा परिचय झालेला आहे, पण एवढंच सांगेल उमेदवार महिला 2 आपण घेतलेल्या आहे। यापूर्वी महिलांचं शिक्षण 10वी पर्यंतच असायचं, आता एक महिला ग्रॅज्युएट, दुसरी महिला पोस्ट ग्रॅज्युएट, बाकीच्या आणखी काही डिग्री आहे, त्यांचा समोर आहे, अनुभव आहे। प्रत्येक गोष्ट आणि उमेदवार घेताना मी फार नवीन उमेदवार देताना सुद्धा त्यांच्या पाठीमागे वलय काय आहे, त्याची सामाजिक प्रतिष्ठा काय आहे आणि गुडविल काय आहे, त्यांच्या मागे सभासद किती आहे, या सगळ्यांचा मी बारकाईने अभ्यास केलेला आहे। मला खात्री आहे की ही माणसं रिझल्ट ओरिएंटेड काम करतील आणि 5 वर्षाचा कालखंड असतो आणि 5 वर्षाच्या पहिल्याच वर्षी तुम्हाला पुढच्या वर्षाचा जो आवाज येईल त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट यायला, चांगला रिझल्ट यायला सुरुवात होईल याची हमी मी देतो। परंतु जे जुने 7 नवीन 10 तोही आपण जुन्या नव्यांचा ताळमेळ घेतलेला आहे। आम्ही जुनी मंडळी अनुभवी आहोतच आणि सगळ्यांना माहीतच आहे आणि सगळ्यांची कामं करतो। आपल्याला मी तर बऱ्याच लोकांची कामं केलेली आहे, 1 कोटी 1.25 कोटी पर्यंत कर्ज दिलेले आहे, पण ते करत असताना कधीही कुणाची काही अपेक्षा, चहाची सुद्धा अपेक्षा ठेवली नाहीये हे अगदी आवर्जून सांगतो। इथे उपस्थित असेल आळ्या पाट्याचे कुठल्या शाखेत असतो, अशा प्रकारचं चांगलंच काम करायचंय। आपली ध्येय धोरणं वेगळी, आपले विचार वेगळे आणि असेच विचार घेणं असणारी, आमच्या विचाराशी समरस असणारी अशी मंडळी मी आज या ठिकाणी घेतलेली आहे, ज्यांचा नामोल्लेख आपण उमेदवाराची ओळख करताना दिलेली आहे। आपल्याकडे जागा आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा एक विचार आहे।
तोही आम्ही कार्यान्वित करणार आहे. आणि आपलं आम्ही एक ठरवलेलं आहे ते तुम्ही मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा. आम्ही एका संघ असं एकत्रपणे हा निवडणूक लढत आहोत. सगळ्यांसाठी एकच चिन्ह आहे. बिजी गायकरांचं नाव कुठेही मतपत्रिक कृपया शोधू नका. माझी विनंती आहे. अशोक चव्हाणांचं नाव शोधत बसू नका. फक्त आपलं पॅनलचं नाव लक्षात ठेवा, संस्थापक पॅनल. आणि त्या संस्थापक पॅनलचं चिन्ह काय आहे? ते चिन्ह आहे आपलं कपबशी. कपबशी जिथे दिसेल तिथं शिक्का मारा आणि कपबशीला मत दिलं जराशी निश्चितपणानं चांगलं काम करायचं काम आमचं आहे. गुणवत्तापूर्वक काम करायचं आमचं काम आहे.